नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। सध्या मी उभी आहे विधान भवन परिसरामध्ये आणि आज काय चर्चा झाली तिथे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर विषय चर्चेला गेला तो म्हणजे कॅन्सरचा। कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर आज चर्चासत्र भरवलं गेलं। त्यामध्ये काय लक्षवेधी आहेत त्याबद्दल ही चर्चा झाल्या। तर मुद्दा होता की स्त्रियांमध्ये कॅन्सरचं वाढतं प्रमाण, ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असेल, स्तनचा जो कॅन्सर असतो, आणि त्याबरोबरच मग पुरुषांमध्येही स्त्रियांपेक्षा जास्त कॅन्सरच्या संख्या वाढतायत, हे सगळंही बोललं गेलं। तर ते ओळखण्यासाठी काय उपाय यंत्रणा करू शकतो, हे सगळे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले। त्याला आरोग्य विभागाने प्रत्युत्तरही दिलं की कशा प्रकारे शासन सध्या याच्यावरती काम करतंय। याबद्दल यासोबतच एक हा प्रश्न देखील उपस्थित केला गेला की टाटा हॉस्पिटल जे विशेषतः कॅन्सरसाठी ओळखलं जातं, म्हणजे कॅन्सरच्या उपचारांसाठी, पण ते एकमेव असं हॉस्पिटल आहे सध्या तरी, आणि मग त्यामुळे तिथे असं होतंय की पेशंटची संख्या जी आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बेड्स कमी आहेत। तर त्यामुळे तो जो तुटवडा आहे तो भरून काढण्यासाठी सरकार काय करणार आहे, तर आरोग्य विभागाकडून असं सांगण्यात आलंय की सध्या सरकार जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये अशा प्रकारची जी दवाखाने आहेत, जे रुग्णालय आहेत, ते उभारण्याच्या तयारीत आहे। तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा प्रकारे हे जे रुग्णालय आहेत ते उभारले जाणार आहेत, कारण सगळीकडेच याची गरज सध्या आहे। त्यासोबतच कॅन्सरचा जो उपचाराचा खर्च असतो तो सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाहीये, तो आवाक्याबाहेर आहे। जे केमोथेरपी अँड ऑल आहे त्याच्या यंत्रणा देखील बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नसतात, एकाच दवाखान्यामध्ये ते असतात, त्यामुळे नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होतात। एकतर तो रोग भयंकर आणि त्यातून अपुऱ्या सुविधा, हे सगळं त्याला कारणीभूत ठरते। म्हणजे एक भयावह वास्तव्य आहे हे खरं बघायला गेलं तर त्यासाठी देखील शासन उपाययोजना करते। त्यांनी सांगितलं की खर्चासाठी देखील जे महात्मा ज्योती फुले या योजनेमार्फत रुग्णांना मदत केली जाते, आर्थिक मदत दिली जाते, तर त्याच्याशीही लोकांना अवगत करणं गरजेचं आहे। या सगळ्यांवरती ही चर्चा झाल्या आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला की जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय असं प्रत्येक ठिकाणी अशी रुग्णालय उभारण्यात येणार आहेत आणि त्याचा आराखडा देखील तयार केलेला आहे। त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत, तर लवकरच त्यावरती ते म्हणजे त्याची पायाभरणी होईल अशी आपण अपेक्षा करूयात। आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे की सर्वसामान्य माणसं आपण ज्यावेळी भाज्या वगैरे खरेदी करतो तर त्याला जी खतं वापरली जातात ते सुद्धा म्हणजे एक आतड्यांच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतंय। तर प्रत्येक वेळी म्हणजे आपण नागरिक म्हणूनही ती दक्षता पाळणं गरजेचं आहे। सगळ्या गोष्टी आपण सरकारवरती नाही सोडू शकत, तर आपण काय खातोय याचा अंदाज असला पाहिजे। चायनीज वगैरे सारखे जे पदार्थ असतात त्यामध्ये अजिनोमोटो सर्रासपणे वापरलं जातं। आपल्याला एवढं भान असलं पाहिजे की आपण काय खातोय आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे याची दक्षता आपण देखील पाळणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह मी आरती, आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।